पोलिसांच्या ड्युटीच्या बाबत त्यावेळेचे जे प्रभारी अधिकारी होते किंवा अधिकारी होते त्यांनी ते खरं तर जबाबदारीने अधिकचं पाहायला पाहिजे होतं. पण त्याबरोबर अनेक असंही आमच्या पक्षकारांचं म्हणणं आहे की यावर राजकीय प्रभाव होता, ग्रामस्थांचा मोठा दबाव होता आणि त्या दबावामुळं तत्कालीन त्या अधिकाऱ्यांनी ते केलेलं असावं. या अशा स्वरूपाचे ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे खातरजमा न करता दाखल करून घेणे किंवा ते नंतर पुराव्याने उघडकीस आले की खोटे गुन्हे तरी देखील न्यायालयात अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणे याच्याबद्दल त्या प्रभारी अधिकाऱ्यावर काही कारवाई होऊ शकते का? हे पहा, काय होतं, आपल्याकडं पोलीस प्रशासनाला अमर्यादित अधिकार दिलेत. आता जोपर्यंत कोर्टापुढे ही बाब येत नाही, अंकुश कोणाचा आहे त्यांच्यावर, तर वरिष्ठ अधिकारी आणि कोर्ट. जोपर्यंत ही बाब कोर्टापुढे येत नाही तोपर्यंत न्याय मिळणं हे फक्त पोलिसांच्या हातात असतं. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं किंवा घटना आपल्याला अशी म्हणते, एखाद्या व्यक्तीचं 1 मिनिटासाठी सुद्धा स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. यासाठी म्हणून हे कायदे केलेले आहेत किंवा तशा प्रकारचे प्रेसिडेंट, ज्याला केस लॉज म्हणतो आपण, विविध निवाडे सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेले, हायकोर्टाने सुद्धा दिलेले. हे कशासाठी केले की जर आवश्यकता असेल तरच कस्टडी मागा, अन्यथा कस्टडी 7 वर्षाच्या खालची जे गुन्हे आहेत त्यात घेऊ नका. ते यासाठी की एखाद्या व्यक्तीचा तो गुन्हा दाखल झाला, समजा 498 सारखे गुन्हे आपण यापूर्वी पाहिले हुंड्याचे, संपूर्ण कुटुंबाला घ्यायचं आणि ते जेलमध्ये टाकायचं आणि त्यांच्यावर विरुद्ध हॅरेसमेंट सगळं व्हायचं. यामुळं कोर्टाने काही ठिकाणी अर्नेश कुमार सारखे जजमेंट आहेत त्यामध्ये तसे निर्णय दिले की 7 वर्षापर्यंत तशी यादी द्या, कारणं द्या, तर आणि तरच त्यांना अटक करा, अन्यथा अटक करू नका. त्यामुळं ही मॅन्डेटरी लाईन आहे. आणि असं असताना जर पोलीस त्याचं चुकीचं करत असतील, माझ्याच एका केस प्रकरणात बिरादर मॅडम आहेत, त्यांनी तात्काळ अटक करून आणलेल्या व्यक्तीला तात्काळ सोडलं होतं जामीन न देता. लगेच ऑर्डर केली होती का इलिगल डिटेन्शन खाली जाईल, तुम्ही चुकीचं का केलं. त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांना खडसवलंही होतं ओरली. तर माझ्या ते लक्षात नाही, परंतु दातखिळवाडीचं हा प्रकरण होतं. आणि मग अशा गोष्टी जेव्हा घडतात ना, अवचर साहेबच प्रभारी होते तेव्हा. हां, अवचर साहेबच प्रभारी होते. परंतु सांगण्याचे हेतू काय, मला कुठलंही पोलीस स्टेशन असू द्या, कुठलंही ज्युरिडिक्शन असू द्या, तर तिथं प्रत्येक व्यक्तीचे अधिकार काही आपल्याला ठेवलेले आहेत आणि त्या अधिकाराचं पालन हे पोलिसांनी सुद्धा केलं तर अनेक गोष्टी सोयीच्या आणि सोप्या होऊन जातात. या प्रकरणामध्ये माझा प्रश्न तुम्हाला असा होता की याच्यामध्ये पोलिसांच्या निदर्शनात आली होती बाब का ही जखम कुऱ्हाडीने न होता दगडाने झालेली, तरी देखील या आरोपीला याच्यामध्ये विनाकारण डांबण्यात आलं. कोर्टाला देखील वेळेस अहवाल दिला नाही. शेवटी प्रभारी अधिकारी दुसरा चेस झाल्यानंतर त्यांनी दिला. याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. काही कारवाई होऊ शकते का याबाबत? यावर कारवाई होऊ शकते त्याचा जर पाठपुरावा केला तर. परंतु काय असतं का, त्यांना जे अधिकार आहे ते शेवटी एक्सक्यूज काय करणार, आम्हाला अधिकार होते, आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत होतो, वरिष्ठांकडून मार्गदर्शन. कारण त्या दरम्यानच्या प्रक्रिया सांगतो, आम्ही स्वतः PI साहेबांना भेटलो, अवचर साहेबांना, आणि त्यांना ही लक्षात आलं की हे घडले, हे चुकीचं झाले. मग त्यांनी आणि DYSP साहेब धनंजयराव पाटील यांनी पण सांगितले हे चुकीचं झालं आहे, आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतो आणि आता आपल्याला काय करता येईल. मग त्यावर जे यांचे नातेवाईक आहेत ते SP साहेबांना भेटले, SP साहेबांचा वेळ घेतला, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. SP साहेबांनी यांना खाली डायरेक्शन दिलं की ही कागदपत्र माझ्याकडे घेऊन या, मला सत्यता पाहू द्या. कसं असतं, एखादा व्हिडिओ आलाय म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास ठेवणंही पोलीस करत नाहीत. ते खरा आहे का, खोटा आहे का, त्याची सत्यता, कारण अनेक गोष्टी अशा असतात, फेक व्हिडिओ पण येऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा विलंब झाला आहे. पण अर्थात देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणू शकतो आपण आणि पुढे चालायचं. गुंड साहेबांनी खरं तर रिपोर्ट दिल्यामुळे हा कलम हे त्यांचं वापस झालं किंवा जामीन झालं, काय सांगाल त्यांच्याबद्दल? निश्चितच आताचे जे काही अधिकारी आलेले आहेत, दत्तात्रय गुंड साहेब आणि DYSP धनंजयराव पाटील साहेब, या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या डायरेक्शनप्रमाणे हे कलम कमी झालं. आणि कलम कमी होण्याचा आनंद काय आहे साहेब, गुन्हा घडला असेल तर त्या कलमाने गुन्हा दाखल झाला ना, आपल्याला काय ठीक आहे, जे काही ठरायचं ते कोर्ट ठरवेल. परंतु कलम कमी केल्यामुळं चुकीच्या कलमाखाली एखाद्यावर शिक्षा होणार नाही किंवा त्याला ते भोगावं लागणार नाही, ही बाब त्यांच्या दृष्टीने चांगली केलेली आहे आणि त्याबद्दल त्या दोघांचे अभिनंदन. तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, समजा पोलिसांनी ते कलम मागे घेतलं नसतं तरी तुम्ही फाईट करून ते कलम पोलिसांना काढावंच लागलं असतं, किंबहुना कोर्टाला तसे आदेश द्यावे लागले असते. सर, मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस माझी मुलाखत उतरडे साहेबांनी घेतली होती त्यावेळेस मी स्पष्टपणे सांगितलं होतं का माझ्या पक्षकारांच्या हितासाठी जे जे करता येईल ते करणार आणि वेळप्रसंगी आम्ही हायकोर्टात जाऊन
पोलिसांविरुद्ध आम्ही कुठल्याही प्रकारची बाबा त्यांनी जर चूक केली तर त्याविरुद्ध आवाज उठवणार, ही बाब आम्ही त्यावेळेसही स्पष्ट केली होती. तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, तुम्ही कोकणी कुटुंबाचे वकील आहात, कोकणी कुटुंब निर्दोष सुटेल असं तुम्ही म्हणू शकता. जर याच्यामध्ये ते शिक्षा झाली तर शिक्षा काय आहे, शिक्षा 7 वर्षाच्या आतील असेल तर पोलिसांनी त्यांच्यावर केलेली कारवाई तुमच्या पक्षकारावर अन्याय आहे का? 100% अन्याय आहे, परंतु चौकशीच्या भागात ही गोष्ट घडल्यामुळं आपल्याला त्याविषयी जास्त हे जाता येणार नाही. राहिला विषय असा की 7 वर्षाच्या आतली शिक्षा आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे आणि माझ्या अशिलांच्या बाजूचं जेव्हा मी पाहतो चित्र त्यावेळेस ते निर्दोष 100% सुटणार. स्वतःच्या मिळकतीचं संरक्षण करण्याचा अधिकार, मिळकतीसोबत जीविताचं संरक्षण करण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे आणि ते करत असताना एखाद्याला गंभीर दुखापत झाली, एखादा दगावला तरी तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्समध्ये येतो. फक्त त्यात एखाद्याचा पाठलाग करून त्याला आपण जीवे मारण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे, असं आहे त्यात. सर, आता त्या ठिकाणी जो जागेचा डिस्प्यूट आहे ती पण केस मला कळलं की तुमच्याकडेच आहे. मला सांगा का आता हे जे कुटुंब पुन्हा त्या जागेला कंपाऊंड वगैरे किंवा जी मोकळी जागा आहे त्याचा ताबा घेऊ शकतात का? हे पहा, कायदेशीरदृष्ट्या ती जागा आमची आहे, आमच्या टायटल आणि पोझिशनमध्ये आहे. तुमच्या आशिलाची. हां, म्हणजे मी जे बोलतो हे अशिलाच्या वतीनेच बोलतोय, तर ती आमच्या टायटल आणि पोझिशनमधली आहे. कुठलीही मिळकतीचा सातबारा हा ग्रामपंचायतचा किंवा ग्रामस्थांच्या नावावर नाही. ग्रामस्थ ग्रामपंचायत दिशाभूल करत आहेत. आता सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पत्र पाठवून आमच्या अशिलांना ते दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. एकही मिळकत ही ग्रामपंचायतच्या मालकीची खरेदीची नाही, संमती घेऊन बांधलेली नाही. आम्ही स्वतःहून म्हणतोय की 4 गुंठे आम्ही त्यांना जागा दिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी कोणतंही रुग्णालय बांधताना म्हणजे जनावरांचं रुग्णालय बांधताना कोणतीही परवानगी घेतलेली नाही. मग अशा प्रकारे इन्क्रोचमेंट जेव्हा सिद्ध होते, आम्हाला आता दिसते की हे एवढं त्यांनी इन्क्रोचमेंट केलं आहे, आम्हाला आमच्या ताब्यात काही जमीन आहे तिथं, त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने सर्व मागील 2 वर्षापासून पत्रव्यवहार करत आहोत आणि निश्चितच आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि त्या सर्वांविरुद्ध एवढंच नाही तर आम्ही वेळप्रसंगी ज्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांच्या विरुद्ध आम्ही वाढीव कलम 307 जे आहे ते आम्ही त्यांच्या विरुद्ध लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, कारण पाठलाग करून आम्हाला त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली नाही किंवा जी कलम लागायला हवी होती, कारण की सर्व जण मिळून प्रत्येकाचा दगड असून देखील पोलिसांनी तशी कलम लावली नाही आणि त्यांना नोटीस देऊन सोडलं. आता काय होतं त्यामध्ये ना, जखमा ज्या आमच्या आरोपीला झालेल्या होत्या त्यावर म्हणजे गंभीर स्वरूपाच्या नव्हत्या, त्यामुळं प्रथमदर्शनी त्यावेळेस आमचा तर पहिला गुन्हा घेतलाच नव्हता साहेब. जेव्हा तुमच्या काही बाईट्स आल्या, इतरांचे अर्ज गेले, त्यानंतर आमचा गुन्हा घेतला. गुन्हा घेण्यामध्ये अवचर साहेब आणि धनंजय पाटील साहेब यांनी साथ दिली नंतरच्या, पण पहिला घेतला नव्हता. त्यानंतर गुन्हा घेतल्यावर 324च कलम असल्यामुळं, अप टू 7 years पनिशमेंट असल्यामुळं, नॉन बेलेबल जरी असला तरी पण त्याला मर्यादा असल्यामुळं अटक करू नये म्हणून, तर त्यामुळं त्यांना ते म्हणजे नोटीस पिरियडवर सोडलेलं आहे, नोटीसवर. ॲडव्होकेट साहेब, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, त्याच्यामध्ये त्यांचे एक जो तुमच्या आशेला दगड फिरकवला तो त्यांच्याच व्यक्तीला लागला. हो, तर याच्यामध्ये गुन्हा घडला होता आणि हा तो गुन्हा एकमेकाला मारणं हा गंभीर गुन्हा आहे. 100%. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन याच्यामध्ये फिर्याद का नोंदवू शकत नाही? जर आमची फिर्याद घेतली नसती किंवा आमच्या वतीने कोणी फिर्याद द्यायला गेलं नसतं तर पोलिसांची जबाबदारी होती का त्यांनी स्वतःहून तो गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण पब्लिक ट्रँक्युलिटीचा प्रश्न येतो आणि कोणाच्या तरी जीवितास मारहाण होते म्हणून हे पोलिसांनी स्वतःहून सेल्फ करायला पाहिजे होतं. नाही, ती पण जी तुमची 2 दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी फिर्याद घेतली ती तुमची वैयक्तिक घेतली. हो, परंतु त्यांच्याच दगडफेकीमध्ये जो काही हल्ला झालाय किंवा दगड लागलाय त्याच्यावर काहीच त्याच्यामध्ये उल्लेख दिसत नाही किंवा त्याची काही दखल घेतली नाही. आता काय झालं, ती जी फिर्याद दाखल केली त्यावेळेस ती आईच्या वतीने दिली गेली आहे आणि इन्फॉर्मेटन म्हणजे आता जे जबाब स्टेटमेंट वगैरे घेतली जातील ते आमचे जे आरोपी जेलमध्ये होते, ज्यांना जखम झाली होती, ज्याच्यावर हल्ला झाला होता तो जेलमध्ये होता, त्याच्याकडचा जबाब जेव्हा घेतला जाईल त्यात फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर त्यात दिसून आलं काही जीवे मारण्याचाच प्रयत्न करत होते आणि त्याचा पाठलाग करत होते तर वाढीव कलम लावू शकतं आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावर पुढचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं. आरोपींचं मुख्य जे आरोपी आहेत 1 नंबरला अजिंक्य गोलप, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या आशिलाने कुऱ्हाड मारलीच होती, तुम्ही अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून दिशाभूल गावची बदनामी करत आहात. साहेब, जर कुऱ्हाड मारली होती तर घाव गेला कुठं? बरं, जर व्हिडिओ कोणी प्रसारित केलेत, हे कोणाचे व्हिडिओ माहिती आहेत का? हे त्यांनी पोलिसांना दिलेले जे 2 व्हिडिओ आहेत का पेन ड्राईव्हमध्ये, त्या व्हिडिओमधले हे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्याच व्हिडिओमध्ये हे सिद्ध होतंय का जखम त्यांच्याच हत्याराने त्यांना झालेली, आमच्या नाही.
बरं मग तिथं CCTV लावलेत ना ग्रामपंचायतनी, कुठे गेले CCTV? चला नसू द्या, मग तुम्ही अगोदर रेडी होतात ना, मग तुम्ही रेडी होतात तर तुमची जखम कुठे गेली? जखम असलेला व्यक्ती ज्याला एवढं बळबळ रक्त बळबळतंय तो पाठलाग करून हातामध्ये हे घेतोय, फरशी घेऊन पाठलाग करून मारायला जातोय. तुम्ही बारकाईने जर झूम करून छोटं छोटं पाहिलं स्लो मध्ये तर तुम्ही पहा, ज्या जखमीला मारहाण लागलेली आहे डोक्याला, तो व्यक्ती एवढ्या त्वेषाने पळतोय की पाठलाग करून तो त्याला खलासच करायचं या हिशोबाने पळतोय. आणि त्यांनी मारलंय 2 वेळा. तिथं जो आमचा आरोपी आहे प्रसाद म्हणून, त्याच्या डोक्याला मारलेले साहेब, उड्या मारून मारून. दिशाभूल चालू. हो 100%. आणि खोटा आरोप करतायत ते. त्यांनी मग तसं करावं सिद्ध. त्यांची कसली, हे बघा, कुठल्या गावात गुन्हा घडावा हा काही प्रश्न नाही, पण गावकऱ्यांनी असं सामूहिक कुणावर हल्ला करू नये एवढेच विषय होता. तो जर व्यक्तींमधला द्वेष असता, एखाद्या प्रॉपर्टीबाबतचा व्यक्तिगत द्वेष असता, तर त्यांच्यामध्ये झालं असतं ना. आता सगळे गावकरी 100 लोक येत आहेत आणि एखाद्याला मारायला लागले तर ते गावकऱ्याविरुद्ध त्या व्यक्तीचं केस झाली ना ती. सरकारी इमारती ज्या होत्या तिथे तार कंपाऊंड केलं होतं, तर त्याच्याबाबत गावकरी त्या ठिकाणी तार कंपाऊंड तोडू शकतात का? सरपंच त्या तार कंपाऊंड कट करू शकतात का? नक्की कायदा काय सांगतो? हे पहा साहेब, एकही मिळकत ग्रामपंचायतच्या मालकीची नाही. पोस्ट ऑफिस आहे, तुम्ही मानता. पोस्ट ऑफिस कुठं चालू होतं? हनुमान मंदिराच्या समोरच्या तिथं चालू होतं. इथं पोस्ट ऑफिस होतं, मग पोस्ट ऑफिसची तक्रार आहे का तशी मागच्या 2 महिन्यात? तेच म्हणतात ना FIR मध्ये की 3 महिन्यापासून यांनी तारेचं कंपाऊंड टाकून आम्हाला आत येऊ देत नाही. मग 3 महिन्यात कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आमच्या विरोधात तक्रार दिली? कुणाला त्रास झाला? म्हणजे दुसऱ्याच्या जमिनी बळकावायच्या आणि परत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. सामूहिक झुंडशाही झाली ना. वर ग्रामपंचायत पत्र देते, तुमचं मटेरियल तुमच्याच हद्दीतून घेऊन जा. तुम्ही जे आता 2 दिवसापूर्वी हे आरोपी आत असताना त्या माऊलीला ते पत्र पाठवले ग्रामपंचायतनी, नोटीस, तुमच्या या मिळकतीमध्ये साहित्य पडले ते घेऊन जा. यांना अधिकार आहे का? मिळकत कोणाची? आमची. आणि पत्र कोण पाठवते? ग्रामपंचायत. पूर्णतः बेकायदेशीरपणा चालू आहे त्यांची. जर त्याच्यात अधिकार नसताना केलेली कृती ही खरं तर त्या ग्रामपंचायत ग्रामसेविका आहे त्यांच्या अडचणीची होऊ शकते. ती तुमच्या मिळकतीमध्ये त्यांनी अतिक्रमण केलं, त्याबाबत तुम्ही तक्रार दाखल करणार? केलेत ना आम्ही, ऑलरेडी तक्रार केल्या. तर आता कोर्टाचा आम्ही अतिक्रमण काढायचं त्यांना नोटीस पाठवून देणार, प्रक्रिया चालू करणार. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य यापूर्वी काय करत होतो की जर समेटाने घडलं तर गावगाडा आहे यामध्ये त्यांचा वाद मिटेल, पण इथपर्यंत जाईल किंवा इथपर्यंत सामूहिक हल्ला. अहो साहेब, सामूहिक हल्ला करण्यापूर्वी आदल्या दिवशी हा सगळे ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांसह पोलीस स्टेशन, भूमापन कार्यालय, तहसीलदार यांच्याकडे येऊन गेले होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं 7/12 त्यांचं आम्ही काही करू शकत नाही. मग त्यावेळेस यांनी ठरवलं, म्हणजे एकवट कारस्थान करूनच आहे ना. म्हणजे क्रिमिनल कन्स्पायरेसी अगोदर करायची, उद्या आपल्याला असं करायचंय, तुम्ही सगळे जमा, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीत अतिक्रमण करायचं किंवा ट्रेसपास करायचा, बळजबरीने जायचं, त्यांच्याच प्रॉपर्टीला नुकसान होईल असं वागायचं आणि वरले त्यांच्यावरच 307चे गुन्हे दाखल करायचे. हे कसं जमेल? व्हिडिओ आला नसता तर? व्हिडिओ आला नसता तर साहेब आमच्या कुटुंबाला त्यांनी आतच घालवलं होतं. पण कुठं ना कुठं म्हणतो ना आपण, वरचा न्याय द्यायला बसलेला आहे, तसंच झालं ना. 5 माणसापेक्षा अधिक माणसं एकत्र येऊन तुमच्या आशेबंदीवर त्यांनी हल्ला केला साहेब. हो, अहो हा दंगल आहे, ही बेकायदेशीर जमाव येतो. खरं तर आहे ना, यात जर काही कमी जास्त मॉब लिंचिंगचा प्रकार येतो. असं काय करता? एका किरकोळ साधा एक खडा मरमी जर लागला तरी सुद्धा मृत्यू होऊ शकतो. आणि त्यांनी जे पद्धतीने मारहाण केली ना साहेब, ती फार भयावह आहे. आणि नशीब तो तरुण होता म्हणून तो त्यात सर्वाईव्ह झाला, नाही तर ते प्रचंड. असे अनेक कुटुंब त्यांच्याकडे व्हिडिओ नसतात, पुरावे नसतात किंवा तुमच्यासारखे वकील नसतात आणि पोलीस काही न बघता किंवा जमावाचं दबाव घेऊन, पुढऱ्यांचे दबाव घेऊन गुन्हे दाखल करतात. कसं पाहता तुम्ही या न्याय? साहेब, मी तुम्हाला मगाशीच बोललो, पोलिसांकडे अमर्यादित अधिकार आहे. जर ते म्हटले ना एखाद्याला सहाय्य करायचं तर ते प्रचंड सहाय्य करू शकतात. न्यायसुद्धा तात्काळ ते तिथे देऊ शकतात. परंतु अनेकदा काय होतं की पोलिसांकडं राजकीय दबाव असेल, वरिष्ठांचा प्रेशर असेल, त्यामुळं काही वेळेस ते नाईलाजासुद्धा गुन्हे दाखल करतात. मग आपल्याला वकिलांची कसरत होते, पुढे येणारे पुरावे, टेक्निकल गोष्टी, या सगळ्यातून पुढे आपल्याला न्याय प्रक्रियेतून जावं लागतं.